कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा बोला की काय हळदी कुंकू हा येऊ की ओ येणार येणार नक्की येणार तुम्ही पण या आमच्याकडं संक्रांतीला हा ठीक आहे भेटू तुम्ही इथं इच्छा नसते यायची, तुझ्याशी बोलायची इच्छा नसते, पण यावं लागतं। का काय झालं काहीच वाटत नाही ना तुला? हे सांगा इथं आलं वय या घरची लक्ष्मी घरात नाहीये, घराला घर पण नाहीये, त्या अधिपतीचं कशात लक्ष नाहीये, पण तुला त्याचं काहीच पडलेलं नाहीये। तुझं चाललंय आपलं, घर सजवा, सण साजरे करा। काय आहेस काय तू? हा, आम्ही घराण्याच्या रीती पाळण्याचा प्रयत्न करतोय काय चुकलोय आमचं अच्छा, माणसं दुखावून तू रीत पाळतेस। आम्ही कुणाला दुखावलं नाही अक्षराला दुखावलं नाहीस का? घरातनं बाहेर काढून तिला सुखी केलंस? एक तर आम्ही त्यासनी घराबाहेर काढलं नाही त्यांच्या त्याच गेल्या त्या दुखावल्या गेल्या याचं तुम्हाला लई वाईट वाटतंय आणि आम्ही इतकी वर्ष दुखावलं गेलोय त्याचं काय लई वर्षांचा हिशोब आहे हो काय झालं अक्षरा? अधिपतींचं काय म्हणालीस? नाही नाही काय नाही. अगं आता नाव घेतलंस ना तू त्यांचं? हा असंच काहीतरी आठवलं मला. काय? अगं आम्ही ना आमच्या पहिल्या संक्रांतीला एकत्र लाडू केले होते तिळाचे. आम्ही सगळ्या गोष्टी एकत्रच करायचो. अधिपतीने ना आई कधीच असं नाही केलं हे काम तुमचं हे आमचं हे तुम्ही करा हे आम्ही करतो असं कधीच नाही केलं त्यांनी. नेहमी सपोर्ट करायचे मला. खरं तर मी नशीबवानच आहे ना मला अधिपतींसारखा नवरा मिळालाय. खरंय अक्षरा, बरोबर बोलतेस ग तू. आम्ही दिवा लावून शोधला असताना तरी असा जावाई आम्हाला मिळाला नसता अक्षरा. आदर्श माणूस, आदर्श मित्र, आदर्श नवरा आहेतच, पण आता आदर्श बाप सुद्धा होतील मला खात्री आहे. अगं हेही बरोबरच बोलतेस तू, पण आपण बाप होणार आहोत ही बातमी त्यांच्यापर्यंत कधीपर्यंत पोहोचणार आहे? कधी सांगणार आहेस तू? सांग ना आता लवकर. हो मी आता संक्रांतीच्या दिवशीच त्यांना ही गोड बातमी देईन. गोड सणाच्या दिवशी गोड बातमी. खूप खूप खुश होतील ते. तुम्ही दोघांनी फक्त खुश राहावं एवढीच इच्छा आहे ग आमची. तसंच होईल ना आई, तू नको काळजी करूस. तसंच होऊ दे अक्षरा. अगं चल आपण बोलत काय बसलोत, लाडू घे वळायला. हा तुझा हिशोब तुझ्याकडे ठेवा, मला नको सांगू. तुमचा हिशोब आम्ही तुम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार हा? या घरात फक्त तुम्ही आमचं मन दुखावलं आहे आणि सतत दुखावताय. हे बघ, तुझ्याशी तुझ्या मनाशी मला काहीही देणं घेणं नाहीये. योच तर तुमचा प्रॉब्लेम आहे मोठे मालक. तुम्हाला आमच्याशी काही देणं घेणं नाही. ते जर का असतं तर आज या घरातलं चित्र लई वेगळं असतं. सगळे कसे गुण्यागोविंदाने नांदलो असतो, आनंदानं राहिलो असतो. प्रत्येक सण आपल्या कुटुंबाने एकत्र साजरा केला असता. आपल्या सुनबाई घरात असत्या. म्हणजे बघा, सुनबाई घरात नाहीत याकरता तुम्ही कुठंतरी जबाबदार आहेसा. डोकं फिरलंय तुझं. या सगळ्याला मी जबाबदार आहे. हे सगळं तुझ्यामुळे होतंय हे 1000 वेळा सांगितलंय मी. या घरात जे काही वाईट घडतंय ना त्याचं मूळ तू आहेस. अहो पण तुम्ही आमच्याशी भांडला नाही, चांगलं वागलात तर अधिपती पण तुमच्याशी भांडणार नाहीत. सुनबाई आणि अधिपतींमध्ये आपल्यामुळं वाद होणार नाही हे कसं कळत नाही हो तुम्हाला? तुझ्याशी चांगलं सोड, साधं बोलण्याची सुद्धा इच्छा नाही आहे माझी. आणि असं का याची सगळी कारणं तुला चांगली माहिती आहेत. पुन्हा जर ते सांगत बसलो ना तर तुझं उभं आयुष्य पुरणार नाही तुला. इतके दिवस माझ्याबरोबर जे करायचं होतं ते केलंस. आता अक्षराबरोबर तेच करायला बघशील तर ते मी सहन करणार नाही. बस, ही नाटकं बंद कर. कसली नाटकं? आम्ही काय केलं?
हे जे साळसूतपणाचं आवडतेस ना सगळं करून सवरून, हे बंद कर. मला मागचं काही उकरून काढायचं नाहीये. जे मी आत्ता सांगतोय ते कर. अक्षराला या घरात परत घेऊन ये. आम्ही गेलतो त्यांच्या घरला त्यांना परत आणायला, पण त्या काही यायला तयार नाहीत. मला आता आम्ही तरी काय करणार? सांगितलं ना, जे करायचं ते कर. अक्षराला इथं परत घेऊन ये. तुझ्यामुळे गेली आहे ती. तुम्ही परत परत तीच तीच कॅसेट का वाजवताय? मी बाकी काही बोलायला आलेलो नाहीये. जे सणबिण साजरे करायचे चाललेत ना, ते बंद कर आणि अक्षराला घरात परत घेऊन ये. आम्ही तसं करू, पण पण काय पण आम्ही तसं केल्यावर आम्हाला काय मिळणार? म्हणजे? म्हणजे ह्यात आमचा काय फायदा आहे? फायदा? कसला फायदा? कुठला फायदा? हा काय सौदा चाललाय का? सौदाच आहे हो. आपल्यामध्ये नातं कधीच नव्हतं, होता तो फक्त सौदा, आणि तो तुम्ही केला होता. त्यामुळे ह्या पुढं आपल्यामध्ये फक्त सौद्याचीच भाषा होणार. कसला सौदा? समजा सौदाच आहे ना व. म्हणजे? म्हणजे सौदा म्हणजे काय तुम्हाला ठाव नाही काय? नाही, सौदा म्हणजे काय ते मला चांगलं ठाऊक आहे. आणि तुला तर सौद्याशिवाय दुसरं काही कळतच नाही. अहो, आम्हाला नातं प्रेम समद ठाव आहे. तुला किती वेळा सांगितलं मी, ते बंद कर ना. प्रेम वगैरे शब्द तुझ्या तोंडात शोभत नाहीत. बंद कर. राहिलं म्हणून तर आम्ही नाही बोलत हे शब्द. आपल्याला जे शोभल तेच बोलावं, करावं, वागावं. अच्छा, म्हणून सौदा करतेस. मग काय करू? प्रेम? जे जमत नाही ते करू नकोस. आम्हाला जे जमतंय तेच करतोय की. तुला दुसरं काही येत नाही, फक्त सौदा करायला येतो. सौदा करूनच आणलं होतात ना हो तुम्ही आम्हाला या घरात. हा, तुमच्या लेकाला सांभाळायला. कायमचं आणलं नव्हतं तुला. माझ्या मुलाच्या डोक्यातलं आईचं वेळ कमी व्हावं म्हणून आणलं होतं, आणि तिथपर्यंतच आणलं होतं. पण ते कधीच कमी झालं नाही, उलट ते वाढलंच. हे बघ, तू अधिपतीची आई कधी नव्हतीस आणि नसशील सुद्धा. भूतकाळाबद्दल बोलाव तुम्ही. वर्तमान भविष्याबद्दल कशापायी बोलताय जे तुमच्या हातातच नाही? भूतकाळाचंच सांगतोय मी. या घरात तुला नोकर म्हणून आणलं होतं मी, नोकर म्हणून. तुझं काम झालं की तू निघून जायला हवं होतंस. तू गेली नाहीस. सगळे गिळून बसलीस ना. हो, तुमचा तो आवडता शब्द राहिला, नागिन. नागिन काय करणार मग आता? या नागिनीला हात लावू शकत नाही, तिला घराबाहेर काढू शकत नाही. हा, काय करणार तुम्ही? त्याच बाईमध्ये आम्ही कायम आमची आई शोधली. तुमच्या पोरग्यासाठी तरी तुम्ही हे लगीन करायला होय म्हणा, या लग्नासाठी उभं राहा. तुमच्या मनात एवढंच ईश आहे ना आईसाहेबांबद्दल? बिलकुल थांबू नका, तुम्ही जावा. प्रेम माया सगळं झूट आहे. नालायक, नीच, हलकट पाहिजे. ऐकून घेतला तर एक शब्द बोलला ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.